नमस्कार मंडळी, आपली आज VC न्यूजची टीम पोहोचलेली आहे थेट इंद्रशीष बाबा संस्थान मंदिरात आणि आता आपण आहोत श्री बाबांच्या समाधीस्थळावर. इथे आपण त्यांचं दर्शन केलं आहे आणि आज रथसप्तमीच्या निमित्तानं इथे मोठं एक यात्रेचं असं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारणतः अमरावतीभरातनं, देशभरातनं, महाराष्ट्रभरातनं इथे 90 दिंड्या साधारणतः आहेत. गण गण गणात बोलते हे भजन प्रिय सद्गुरु ते, हे भजन प्रिय सद्गुरु ते, या श्रेष्ठ गजानन गुरु ते. तुम्ही आठवीत राहाया ते, तुम्ही आठवीत राहाया ते. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते. हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते. हे संजीवन आहे नुसते, व्यवहारिक अर्थ न याते. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. मंत्राची योग्यता कळते, जो खराच मांत्रिक त्याते. मंत्राची योग्यता कळते, जो खराची मांत्रिक त्याते. या पाठे दुःख ते हरते, पाठकाची सुख होते. हा खचित अनुग्रह केला श्री गजानने नमस्कार मंडळी, आपली आज VC न्यूजची टीम पोहोचलेली आहे थेट इंद्रशीष बाबा संस्थान मंदिरात आणि आता आपण आहोत श्री बाबांच्या समाधीस्थळावर. इथे आपण त्यांचं दर्शन केलं आहे आणि आज रथसप्तमीच्या निमित्तानं इथे मोठं एक यात्रेचं असं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारणतः अमरावतीभरातनं, देशभरातनं, महाराष्ट्रभरातनं इथे 90 दिंड्या साधारणतः आहेत. साधारणतः 5 ते 10 हजार लोकांचा इथे मेळावा जमलेला आहे. तर या संदर्भात आपल्याला संवाद साधायचे आहेत. इथले विश्वस्त, इथले आयोजन करते त्यांच्याशी. नमस्कार. नमस्कार सर, काय सांगणार आपण आयोजन करण्यामागचं? तपस्वी संत श्री इंद्रशीष बाबांची समाधी आहे. तर इथे इंद्रशीष बाबा संस्थानचे आपल्याकडे पुजारी आहेत, विश्वस्त मंडळ आणि आयोजन करते आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत आज रथसप्तमी आयोजन करण्यामागचं कारण आणि कसं काय कार्यक्रम चालतो, दिनक्रम कसा असतो सांगा जरा. इंद्रशीष बाबा एक महाराष्ट्रामधील एक तपस्वी संत आहेत. गेल्या 58 वर्षापासून या ठिकाणी हे रथसप्तमीचा यात्रा महोत्सव सुरू आहे. महाराज समाधीस्थ होऊन एक 4 वर्ष झालेले आहेत आणि महाराजांचा फार मोठा भक्तवर्ग पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये आणि इतर देशामध्ये सुद्धा आहे. महाराज या ठिकाणी
व्यसनमुक्तीचं फार मोठं कार्य इंद्रशेष बाबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायाची परंपरा या संस्थांमार्फत चालवल्या जाते। बाबांनी प्रवचनाच्या माध्यमातून पूर्ण लोकांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन केलेलं आहे। दर रविवारी महाराजांचा सत्संग चालायचा आणि सत्संगमध्ये येणाऱ्या व्यसनाधीष्ट लोकांना निःशुल्क तुळशीची माळ आणि एक नारळ पूजेमध्ये ठेवण्याकरता हे निःशुल्क महाराजांनी द्यायचे आणि तीच परंपरा आता महाराजांच्या समाधीवरून कलश वाटप या ठिकाणी होते। आज महाराजांच्या समाधीवरील कलश घेण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तवर्ग या ठिकाणी आलेला आहेत आणि जो कोणी महाराजांच्या समाधीवरील कलश नेतो आणि त्याचं काही ना काही अनुभूती आल्याशिवाय राहत नाही असं हजारो लोकांचे अनुभव आहेत। बाबांनी हजारो लोकांची मांसमदिरा इथे सोडवलेली आहे। व्यसनमुक्तीचं फार मोठं कार्य इंद्रशेष बाबांनी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर इतरही राज्यामध्ये केलेलं आहे। महाराजांच्या अनेक ठिकाणी मंदिरं भाविकांनी बांधलेले आहेत। या ठिकाणी बाहेरगावावरून जवळपास 90 दिंड्या आलेल्या आहेत। येणाऱ्या सर्व दिंडीधारकांना संस्थांच्या वतीने टाळ विना आणि मृदुंगाचं वाटप वारकरी परंपरेने केले जाते। यावर्षी जे भव्य श्रीमद भागवताचं आयोजन झालं ते वर्ष 38 होतं। गेल्या 38 वर्षापासून अविरतपणे श्रीमद भागवताचं आयोजन या ठिकाणी महाराजांनी सुरू केलेलं आहे। ते अखंड सुरू आहे। दर रविवारला नित्य अन्नदानाचा उपक्रम संस्थांमध्ये चालवला जातो। जे कोणी भाविक येतात दर रविवारी साधारणतः 300 ते 400 लोकांना अन्नदान या ठिकाणी केले जाते। महाराजांच्या ज्या प्रवचनाचे व्हिडिओज आहेत ते दर संडेला या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना ते व्हिडिओज दाखवले जातात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मतपरिवर्तन एक भाविकांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचं कार्य महाराजांनी या ठिकाणी केलं आणि आता ते व्हिडिओ प्रवचनाच्या माध्यमातून सुरू आहे। आज फार मोठा महाभंडार आहे। बाबांचे भक्त आहेत भद्रावतीचे मान्य श्री विलासभाऊजी गुंडावार त्यांच्या वतीने आजचा हा संपूर्ण महाभंडारा या ठिकाणी आयोजित होत आहे। काल गोरगरिबांना येणाऱ्या सर्व गोरगरिबांना नवीन वस्त्राचं वाटप आपल्या दरबारमध्ये झालेलं आहे। बाबांनी गाडगेबाबा या ठिकाणी जे 1956ला येऊन गेले होते, गाडगेबाबांनी महाराजांना आपल्या गळ्यातील हार घातला आणि त्यांना सांगितलं की माझं जे कार्य आहे ते तुला या ठिकाणी सुरू ठेवायचं आहे आणि म्हणून गाडगेबाबांनी जे काही कार्य गोरगरिबांसाठी केले तेच कार्य संत श्री इंद्रशेष बाबांनी गोरगरिबांसाठी केलं आणि अजूनही बाबा समाधिस्थ झाल्यानंतरही ते कार्य अविरतपणे सुरू आहे। नागपंचमीला फार मोठा यात्रा महोत्सव या ठिकाणी असतो। नागपंचमीला सुद्धा बाहेरगावच्या दिंड्या येतात, बाहेरगावून हजारो भाविक येतात आणि फार मोठा महाप्रसाद या ठिकाणी होत असतो। असे तपस्वी श्री इंद्रशेष बाबा आहेत। महाराजांचा एक आश्रम आहे अमरावतीपासून एक 8 किलोमीटरवर रत्नापूर म्हणून, त्या ठिकाणी इंद्रशेष बाबांचं जप तप आणि व्रत झालेलं आहे। तिथे ती तपभूमी आहे आणि दरवर्षी पौष महिन्यातल्या दुसऱ्या रविवारला सेकंड संडेला गायत्री मातेचा फार मोठा यात्रा महोत्सव त्या ठिकाणी असतो। तिथे जे गायत्री मातेचं कुंड आहे ते शक्तिपीठ आहे। भारतामध्ये जे एकूण 360 कुंड आहेत तपस्वी ऋषीमुनींनी निर्माण केलेले त्यापैकी ते एक कुंड आहे आणि अशी भाविकांची अनुभूती आहे जो कोणी त्या कुंडामध्ये स्नान करतो त्याचे व्याधी दूर होतात। अमरावतीपासून अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये महाराजांचा तो आश्रम आहे आणि त्याच ठिकाणी एक इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे। इंद्रेश्वर महादेव मंदिर भारतामध्ये 2 ठिकाणी आहेत, एक आहे ओंकारेश्वरला आणि दुसरे आहे रत्नापूरला। इथे आज रथसप्तमीनिमित्त इथे यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साक्षात आपल्यासोबत भागवताचार्य आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात कशा प्रकारे सर इथे साहेब इथे कार्यक्रम चालतात। 12ही महिने जवळपास इथे उत्सव होतात आणि रथसप्तमी महोत्सव म्हणजे वडाळी पंढरीमय होऊन जाते आणि हजारो भाविकांच्या साक्षीने बाबांच्या परम आशीर्वादाने हा सोहळा सर्व अनुभवतात आणि महाराष्ट्रातून हा भक्त समुदाय विविध शहरातून विविध खेड्यांमधून दिंडी आदी आदी सर्व हर्ष उल्हासात येऊन इथे आनंद घेतात। महाप्रसाद, वस्त्रहीनांना वस्त्र, अन्न वस्त्र निवारा बाबांची जी शिकवण आहे त्या पद्धती सर्व शिकवणीचं विश्वस्त मंडळ तंतोतंत पालन करून अतिशय प्रेमाने हे कार्य पार पाडतात। साधारणतः आज रथसप्तमीनिमित्त जी यात्रा आलेली आहे त्यात साधारणतः किती दिंड्यांचा समावेश झालेला आहे? आज या ठिकाणी संपूर्ण विदर्भामधून 90 दिंड्या आलेल्या आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व दिंड्यांना टाळ विना मृदुंगाचं वाटप संस्थांच्या वतीने केलं जाते। कारण या संस्थांना या दरबारला वारकरी परंपरा लाभलेली आहे। कारण नित्य हरिपाठ, काकडा आरती, त्यानंतर श्रीमद भागवताचं आयोजन हे सर्व उपक्रम या ठिकाणी चालतात। आणि साधारणतः किती लोकांचं दर्शन इथे अपेक्षित आहे महाराजांचं? साधारणतः आज जवळपास 25,000 लोकांचं आज दर्शनाचं आयोजन या ठिकाणी होत असतं आणि येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी अन्नदानसुद्धा केलं जातं। या मुख्यतः विश्व आयोजन करते मी तुम्हाला विचारणार की मुख्यतः करून रथसप्तमी असो
नागपंचमी असो या व्यतिरिक्त आणखी ते एक सामाजिक संदेश असा इथे दिला जातो की राष्ट्रीय एकात्मताचं पण प्रतीक हे असं ही एक यात्रा मानली जाते. त्याबद्दल जरा मला सांगाल. महाराजांनी गोरगरिबासाठीचं कार्य तर केलंच, पण सर्व धर्मसमभाव या ठिकाणी महाराजांनी संतांनी, कारण हे तपस्वी संत होते आणि संतांजवळ जाती भेदभाव नसतो. आणि म्हणून या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथे पुजारीसुद्धा जे आहे सर्व धर्मातले जे लोक आहेत ते इथे सेवा करतात. तुम्हाला म्हणजे मुस्लिम समाजापासून तर सर्व समाजाचे लोक या ठिकाणी दर्शनासाठी पण येतात आणि आपली सेवा पण देतात आणि पूजे करतात. जो पुजारी ज्याला म्हणतो आपण, जनरली आता सर्व मंदिरामध्ये पुजारी जर पाहिलं तर ब्राह्मण समाजाला एक विशेष महत्त्व दिलं जातं, पण या ठिकाणी तसं नाही. जो कोणी अंतःकरणापासून बाबांची सेवा करतो, मातंग समाजाचे लोकसुद्धा इथे पुजारी म्हणून आपली पूजेचे कार्य पार पडतात. असा एक सर्व धर्म समभाव बाबांनी जोपासलेला आहे. बिलकुल. इंद्रशीष बाबा संस्थानात आज आपण बाबांच्या समाधी स्थळाजवळ आहोत. आज रथसप्तमीच्या निमित्तानं आज इथे भल्या मोठ्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. आयोजकांकडनं सांगण्यात आलेलं आहे की इथे साधारणतः 90 ते 100 दिंड्यांचं आयोजन, त्यानंतर दर्शनासाठी जी गर्दी होणारी आहे ती कमीत कमी 15,000 ते 20,000 लोकांची इथे गर्दी असू शकते. बाबांचं कार्य म्हटलं तर अगदी म्हणजे गाडगे महाराजांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. त्याच्यानंतर व्यसनमुक्ती असो, ह्या सर्व गोष्टींवर बाबांनी जीवन कार्य त्यांचं चालवलेलं आहे. एकंदरीतच या सगळ्या गर्दीकडे जर आपण एक नजर घातली आहे आणि विचारलं तर ही सगळी गर्दी का बरं इतकी झाली आहे, तर फक्त इंद्रशीष बाबांवरची निस्सीम भक्ती. इंद्रशीष बाबा संस्थान, वडाळी परिसर. गण गण गणात बोते. हे भजन प्रिय सद्गुरु ते, हे भजन प्रिय सद्गुरु ते. या श्रेष्ठ गजानन गुरु ते. तुम्ही आठवीत राहाया ते, तुम्ही आठवीत राहाया ते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते. हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते. हे संजीवन आहे नुसते, व्यवहारिक अर्थ न याते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. प्रेक्षक आज व्हीसी न्यूजच्या माध्यमातून आज आपण इंद्रशीष बाबा संस्थान रथसप्तमी उत्सवाचं इथे आपण कव्हरेज बघत आहोत. इथे आपल्याकडे मागे पालखी आहेत. आयोजकांसोबत आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांच्यामार्फत असं सांगण्यात आलं आहे की इथे कमीत कमी आता या रथसप्तमी यात्रेनिमित्त 90 ते 100 दिंड्यांचा इथे सहभाग झालेला आहे. आयोजकांतर्फे आणखी एक माहिती आपल्याला मिळाली आहे की बाबांच्या भक्तांची दर्शन करणाऱ्यांची संख्या ही आज आणि उद्या किमान 15,000 ते 20,000 अशी असू शकते. आणि त्यामागे बाबांचं काम आणि बाबांचा गाडगे बाबांचा इंद्रशीष बाबांना लाभलेला आशीर्वाद, हे सगळ्या गोष्टी इथे एक अत्यंत असा एक सुंदर असा मेळ जमलेला आहे. इथे वैष्णवांचा मेळ आपल्याला दिसतोय. बऱ्याच महाराष्ट्रभरातून बऱ्याच ठिकाणच्या पालख्या इथे आलेल्या आहेत. आपल्या पद्धतीनं ते गुणगान गात, इंद्रशीष बाबांचं गुणगान गात ते सगळं चाललेलं आहे. आता इकडे आणखी आपण पालखीकडे जातोय.
नेमकं इंद्रशीष बाबांचं आराध्य दैवत श्रीकृष्ण आज इथे आपल्याला रथात असे विराजमान दिसत आहेत. बाबांची अगदी निस्सीम भक्ती होती श्रीकृष्णांवर आणि सातत्यानं श्रीकृष्णांचं गुणगान गात गात त्यांनी लोकांना प्रलोभनसुद्धा केलेलं आहे. आणखी आपण एक मागे एक रथ बघत आहोत, त्यात भागवताचार्य आपल्याकडे विराजमान दिसत आहेत इथे. हां, इथे आपल्याकडे जो आपण मागे रथ बघतोय आशुश्री दाणी आपल्याकडे आहेत, भागवताचार्य त्या ब्रह्मचारी आहेत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की ते अगदी निशुल्क कुठल्या प्रकारची पैसे न घेताना ते अगदी भागवताचार्य भागवत सांगत असतात. हां, आपण काय सांगणार इथे? मी एवढंच सांगणार की गेल्या 40 वर्षापासून मी इंद्रशेष महाराजांचा भक्त आहो आणि मला इथून खूप काही मिळालं आणि जी सेवा बाबांनी दिली ती सेवा मी इथे समर्पित करतो आहे. माझा पूर्ण परिवारसुद्धा या सेवेत असतो आणि हे 7 दिवस नेहमीच सेवा करून आज सप्तमीचा जो उत्सव आहे हा आम्ही असाच साजरा करत असतो. आपण काय सांगणार? माझं नाव कैलाश गोधनकर आणि मी ट्रॅव्हल्स लाईनचा एक व्यक्ती आहे आणि गेल्या 14 वर्षात माझा अनुभव इथे असा आला, म्हणजे एक तर पूर्ण होऊन 2 वर्ष झाले की बाबांचा इतका आशीर्वाद आहे की ज्या दिवशी मी इथं खुळे साहेबांच्या आशीर्वादाने इथं पाय ठेवला, भागवत चालू होतं मनीषभाईचं, तर त्या दिवसपासून म्हणजे दारू पिऊन आलो होतो आणि रात्री घरी गेल्यावर दारूची शिशी नालीमध्ये फेकली. आज 14 वर्ष झाले बाबांच्या कृपेनं, किती लाखोचं काम करोडोचं राहो तरी बाबा असे बोलावतात, असे ओढतात, चला चला चला, आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद एवढा आहे की आज त्याच्यामुळं हा एवढा मोठा हा सोहळा पाहायला मिळून राहिला. आणि दारूवाल्याला काय बिडीवाल्याला उभं करत नाही, दारू तर दूरच राहिली, बिडी पेणाऱ्याला उभं नाही ठेवत मी. हो, व्यसनमुक्तीचं कार्य असं बाबांनी इथे चालू केलेलं होतं आहे आणि राहतील. असे हजारो कुटुंब इथे वसलेले आहे दारू व्यसनमुक्तीमुळे. मागे हे उमरीची दिंडी आहे, हे पूर्ण गाव व्यसनमुक्तीचं आहे. हे बाबांची कृपा आहे, इंद्रशेष बाबांची. बिलकुल. गाडगे महाराजांचा आशीर्वाद लाभलेले श्री इंद्रशेष बाबा यांनी जनमानसात काम तर केलं, लोकांना प्रबोधन करण्याचं सुद्धा काम केलं आणि विशेष म्हणजे त्याही काळात त्यांनी निशुल्क पद्धतीनं किती दारूबंदी वगैरे जो असेल दारूबंदी आयोजकांच्या म्हणण्यानुसार दारूबंदी वगैरे जे आहे व्यसनमुक्ती केंद्र वगैरे स्थापन करून लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्याचा असा एक प्रयत्न केलेला आहे. बरोबर. एक पैसाही कधीही घेतला नाही. आपल्यासोबत आहेत साक्षात दाणी भागवताकार दाणी, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय वाटतं आपल्याला, काय सांगणार आपण? मी हेच सांगणार आहे की बाबांची महिमा इथं आल्यानंतर मी ऐकली होती, मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितली की बाबाचा अनुभव काय आहे. साक्षात विष्णूचा अवतार हे शेषाचा अवतार आहे आणि आम्हाला सर्वांना त्यांची अनुभूती आली आहे. आणि त्यांचे जे भक्त आहे, जे भक्त दिंड्या घेऊन येतात, हे अनुभवशिया येत नाही, यांना अंधश्रद्धा नाही म्हणतात, यांना जे खरी भक्ती आहे आणि या भक्तीला मानून सर्वांनी चालायचं आहे. मला सुद्धा अनुभूती आलेली आहे. मी बाबांच्या चरणी हेच विनंती करते की दरवर्षी बाबांचा सोहळा असाच चालावं, सर्वांनी सहकार्य असंच द्यावं. आणि बाबा कुठून कसं काय करून घेतात, कोणाला पैसे न मागताना त्यांचे सेवक हे सगळे त्यांचे भक्त बरोबर करून घेतात. आणि सर्वांच्या चरणी हेच विनंती आहे की सर्वांनी अशीच सेवा करावं आणि बाबांना सर्वांकडून सेवा करून घ्यावं. बस. तर आज खास VC न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला इंद्रशेष बाबा संस्थान मंदिरात आपण तुम्हाला इथले दिंड्या असतील गण गण गणात बोते. हे भजन प्रिय सद्गुरु ते, हे भजन प्रिय सद्गुरु ते. या श्रेष्ठ गजानन गुरु ते. तुम्ही आठवीत राहाया ते.
असे अमृत ते मंत्राची योग्यता याते हे संजीवन आहे नुसते व्यवहारिक अर्थ न याते गण गण गणात बोते गण गण गणात बोते मंत्राची योग्यता कळते जो खराच मांत्रिक त्याते मंत्राची योग्यता कळते जो आज आपली व्हीसी न्यूजची टीम रथसप्तमी निमित्त इंद्रशेष बाबा संस्थान या मंदिरातील यात्रेतला आढावा घेण्यासाठी आली होती. आयोजकांकडनं आपल्याला माहिती जशी मिळाली आहे की इथे 90 ते 100 दिंड्यांचं आलेले आहेत. त्यानंतर किमान दर्शन घेणाऱ्यांची जी संख्या आहे ही कमीत कमी आज रात्रीपर्यंत उद्यापर्यंत इथे 15,000 ते 20,000 लोकांचं दर्शन घेणं महाराजांकडनं एक अपेक्षित आहेत. महाराजांबद्दल सांगायचं तर गाडगेबाबांचा आशीर्वाद लाभलेले, त्याच्यानंतर गोरगरिबांची सेवा, थोर तपस्वी आणि विशेष म्हणजे त्या काळापासून अगदी आतापर्यंत व्यसनमुक्ती केंद्र अगदी ते सगळं सुरू करत होते, सगळं चालवत होते. इतकी सगळी गर्दी जर बघितली प्रेक्षको तर एक प्रश्न तर प्रामुख्यानं आपल्या मनात होतो की इतकी सगळी गर्दी कशासाठी. ही गर्दी जर विचारली तर ही इंद्रशेष बाबांवरची त्यांची निस्सीम भक्ती ही सगळी दिसून येते. कॅमेरामॅन वैभवसोबत मी प्रसाद, इंद्रशेष बाबा संस्थान, वडाळी परिसर, अमरावती.